हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. लास्ट व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स ओळखायचे कसे ते पाहिले आहे. या व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स सॉल्व कसे करायचे ते पाहणार आहोत. इक्वेशन सॉल्व करणे म्हणजेच त्या इक्वेशनमध्ये असलेल्या व्हेरिएबल्सची व्हॅल्यू काढणे असते. येथे काही मी महत्त्वाच्या स्टेप्स समराईज केलेल्या आहेत, ज्याचा यूज करून आपण कोणतेही टू सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करू शकतो. First step I make one similar term in both the equations by multiplying or dividing with any number to the equation. याचा अर्थ असा आहे की आपण कोणतेही एक सिमिलर टर्म बनवायचं आहे इक्वेशनला कोणत्याही एका नंबरनी मल्टिप्लाय किंवा डिवाइड करून. आता सध्या जर आपण बघायला गेले इथे तर आपले इक्वेशन्स आहेत 5x - 3y इज इक्वल्स टू 8 अँड सेकंड इक्वेशन आहे 3x + y इज इक्वल्स टू 2. 5x आणि 3x हे एक्सचे टर्म्स आहेत. एक्सच्या समोर जी व्हॅल्यू आहे इथे 5 आहे इथे 3 आहे. हे काय आहेत? कोएफिशियंट्स आहेत. जर आपल्याला याला इक्वल करायचं असेल तर आपण 5ला 3ने मल्टिप्लाय करू शकतो, 3ने 5ला मल्टिप्लाय करू शकतो. असं जर केलं तर आपल्याला दोन्ही ठिकाणी पण 15x मिळू शकते. फर्स्ट इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय केलं आणि सेकंड इक्वेशनला 5ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला एक्सचे इक्वल टर्म्स मिळून जातील. जेव्हा आपण या नंबरनी मल्टिप्लाय करतो इक्वेशनला तेव्हा होल इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागतं. सो 3 × 5x काय होणार 15x मायनस साईन 3 × 3 काय होणार 9y इज इक्वल्स टू 3 × 8 विल बी 24. 15x प्लस 5 × y विल बी 5y इज इक्वल्स टू 5 × 2 इज 10. आता आपल्याला समजा yचे टर्म्स इक्वल करायचे आहेत तर इथे व्हॅल्यू आहे 3y अँड y. इथे काही नाही म्हणजे काय एक आहे. सो याचे कोएफिशियंट्स 3 आणि 1. आपण कोणत्याही एका नंबरला सुद्धा मल्टिप्लाय करून इक्वल बनवू शकतो. आता इथे 1ला जर आपण 3ने मल्टिप्लाय केलं तर 3y करू शकतो. सो इथे फक्त एकाच इक्वेशनला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. सो समजा आपण इथे 3ने सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर yचं टर्म आपण इक्वल करू शकतो. हे नवीन इक्वेशन्स काय असतील 5x - 3y इज इक्वल्स टू 8. आपण याला मल्टिप्लाय काय करत नाही आहे सो आहे तसं येणार आहे. सेकंड इक्वेशनमध्ये आपण 3ने मल्टिप्लाय करतो आहे सो इथे येईल 9x + 3y इज इक्वल्स टू 6. आता आपली नेक्स्ट स्टेप आहे चेक साइन्स ऑफ सिमिलर टर्म्स. इफ देर इज सेम साइन सबस्ट्रॅक्ट इट, इफ देर इज डिफरंट साइन देन ॲड देम अँड हिअर वी विल गेट व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल. याचा अर्थ असा आहे की जे काही आपण सिमिलर टर्म्स बनवलेले आहेत जर समजा त्यांची साईन सेम असेल, इथे एक्सचे जे दोन टर्म्स आहेत 15x यांची साईन काय आहेत सेम आहेत, दोन्ही ठिकाणी पण आपल्याला प्लस प्लस दिसते. सो इथे काय करायचं आहे आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. तर इथे आपण 3yचे साईन्स बघितले तर ते प्लस मायनस आहेत. सो दोन इक्वेशन आपल्याला ॲडिशन करायचे. जेव्हा आपण सबस्ट्रॅक्शन करतो तेव्हा सेकंड व्हेरिएबलचे साईन्स चेंज होत असतात. प्लसचे पण मायनसमध्ये करावं लागतं, मायनस प्लसमध्ये करावं लागतं. सो इथे प्लस आहे सो हे मायनस होणार, हे प्लस आहे हे मायनस होणार. +10 विल बी -10. 15 - 15 काय होणार 0 होणार. 9 आणि 5 सेम साईन्स असल्यामुळे यांचे ॲडिशन होणार आणि ते साईन आपण त्यांना द्यावं लागेल. 9 + 5 विल बी 14 y इज इक्वल्स टू, इथे साईन्स डिफरंट आहेत त्यामुळं 24 - 10 काय होणार 14 होणार. तर आपल्याला y इज इक्वल्स टू इथे -14 मल्टिप्लिकेशनमध्ये साईड चेंज केलं की ते डिव्हिजनमध्ये जाणार. सो 40 डिवायडेड बाय -14. सो yची व्हॅल्यू येणार -1 कारण 14 वर 14 अँड साईन विल बी मायनस. आता इथे आपल्याला काय करायचं आहे ॲडिशन करायचे आहे. सो 9 + 5 काय होणार 14x, -3 + 3 कॅन्सल होऊन इथे 0 होणार अँड 8 + 6 काय होणार 14 होणार. सो इथं काय आहे 14x इज इक्वल्स टू 14. सो x इज इक्वल्स टू 14 मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजनमध्ये जाणार अँड 14/14 इज 1. एक्सचे टर्म्स इक्वल केले की आपल्याला yची व्हॅल्यू मिळते
जर वायचे टर्म्स इक्वल केले तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळते. आता इथे आपल्याला एक एक व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळालेली आहे. आपली नेक्स्ट स्टेप आहे पुट कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इन एनी इक्वेशन अँड फाइंड व्हॅल्यू ऑफ अनादर व्हेरिएबल. तर आता जी काही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे ती कोणत्याही एका इक्वेशनमध्ये ठेवायची आणि आपण त्याची व्हॅल्यू काढू शकतो सेकंड व्हेरिएबलची. समजा या सेकंड इक्वेशनमध्ये आपण वायची व्हॅल्यू ठेवली तर काय होईल 3x. वायची व्हॅल्यू काय -1. -1 इज इक्वल्स टू 2. हे मायनस साईड चेंज केलं की प्लसमध्ये होईल. सो 3x इज इक्वल्स टू 2 + 1 दॅट इज 3. सो 3x इज इक्वल्स टू 3. तर x इज इक्वल्स टू 3/3 म्हणजेच काय 1 व्हॅल्यू आहे. सो इथं काय मिळणार आपल्याला x इज इक्वल्स टू 1. सिमिलरली समजा आपण x इज इक्वल्स टू 1 3x + y इज इक्वल्स टू 2 मध्ये ठेवलं तर हे इक्वेशन असं होईल 3 × 1 + y इज इक्वल्स टू 2. 3 × 1 इज 3 + y इज इक्वल्स टू 2. हे +3 या साईडला गेले की मायनस होणार. सो y इज इक्वल्स टू 2 - 3 अँड y इज इक्वल्स टू -1. सो इथे आपल्याला जेव्हा आपण एक्सचे टर्म्स इक्वल करतो या मेथडने आपल्याला y इज इक्वल्स टू -1 अँड x इज इक्वल्स टू 1 मिळते. ही सेकंड मेथड ज्याच्यामध्ये आपण वायचे टर्म्स इक्वल केले तर y इज इक्वल्स टू -1 अँड x इज इक्वल्स टू 1. सॉल्व करताना आपण कोणतेही एक मेथड यूज करून सॉल्व करू शकतो. कोणतेही एक व्हेरिएबल्सचे टर्म्स इक्वल करून आपण सॉल्व करू शकतो. नाव वी विल सी हाऊ टू सॉल्व दिस इक्वेशन स्टेप बाय स्टेप. पहिल्यांदा दोन्ही इक्वेशन्स आहेत तसे लिहून घ्या. 5x - 3y इज इक्वल्स टू 8. 3x + y इज इक्वल्स टू 2. त्यांना नंबर देऊ आपण. फर्स्ट इक्वेशन, सेकंड इक्वेशन. त्याच्यानंतर आपण चेक करायचं, ॲनालाइज करायचं की कोणत्या दोन टर्म्स आपण सेम बनवू शकतो. एक्सचे जर सेम करायचे असतील तर दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल. वायचं जर करायचं असेल तर फक्त एका इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल. सो जे इझी जातं ते आपण करू. मल्टिप्लाय इक्वेशन 2/3. सेकंड इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं. इक्वेशन येणार 9x + 3y इज इक्वल्स टू 6. याला आपण थर्ड इक्वेशन देऊ. आता इथे फर्स्ट इक्वेशनमध्ये -3y आहे, सेकंड इक्वेशनमध्ये 3y आहे. सो साईन्स काय डिफरंट आहेत. सिमिलर टर्मचे साईन्स डिफरंट आहेत. सो आपल्याला ॲडिशन करावं लागेल. ॲड इक्वेशन 1 and 3. x -3y इज इक्वल्स टू 8 प्लस 9x + 3y इज इक्वल्स टू 6. सो जर यांची ॲडिशन केली 8 + 6 काय होणार आहे 14 होणार आहे. 3 and 3 कॅन्सल होणार. प्लस 9 + 5 काय होणार आहे 14x. सो आपल्याला येणार आहे 14x इज इक्वल्स टू 14. सो एक्सची व्हॅल्यू होईल 14/14 विच इज 1. तर आपण x इज इक्वल्स टू 1, 3x + y इज इक्वल्स टू 2 या इक्वेशनमध्ये ठेवू शकतो. Substitute x is equals to 1 in equation 2. ओके. सो इक्वेशन 2 काय आपलं 3x + y इज इक्वल्स टू 2. नाव x इज इक्वल्स टू 1 ठेवलं तर 3 × 1 + y इज इक्वल्स टू 2. 3 + y इज इक्वल्स टू 2. 3ची साईड चेंज केली तर ते निगेटिव्ह होईल. 2 - 3 विल बी -1. Solutions of a given equation are x is equals to 1 and y is equals to -1. आणि आपण असंही लिहू शकतो x, y is equals to 1, -1. दोन्ही इक्वेशन्स आहेत तसे लिहून घेऊ. 3x + 2y इज इक्वल्स टू 29 फर्स्ट इक्वेशन असेल अँड 5x - y इज इक्वल्स टू 18 सेकंड इक्वेशन. जर आपल्याला एक्सचे टर्म्स इक्वल करायचे असतील तर 3x आणि 5x असे दोन टर्म आहेत. सो 3xला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल अँड 5xला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो दोन्ही इक्वेशनला आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल.
तर इथे 2y आहे आणि y आहे. सो इथं काय नाही म्हणजे काय 1 आहे. सो इथं फक्त जर yला आपण 2ने मल्टिप्लाय केलं तर 2y मिळते. सो फक्त एकाच इक्वेशनला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. सो जे इझी आहे ते आपण ट्राय करू. मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 2. सो इथं आपण 2ने मल्टिप्लाय करणार आहे इक्वेशन 2ला. न्यू इक्वेशन येईल 10x मायनस 2y इज इक्वल्स टू 36. हे आपलं थर्ड इक्वेशन झालं. प्लस 2y मायनस 2y आहे. सो आपण काय करणार आहे ते ॲडिशन करणार आहे. ॲड इक्वेशन्स 1 and 3. सो वन इक्वेशन आहे 3x प्लस 2y इज इक्वल्स टू 29. सेकंड इक्वेशन आहे 10x मायनस 2y इज इक्वल्स टू 36. सो यांची ॲडिशन केली तर काय होईल? 9 प्लस 6 15 होईल. 1 कॅरी ऑन. 2 प्लस 4 6. 2 कॅन्सल होणार. प्लस साईन 13x. सो इथं मिळेल आपल्याला 13x इज इक्वल्स टू 65. x इज इक्वल्स टू 65 डिवायडेड बाय 13. 65 बाय 13 आन्सर येणार 5. आता आपण x इज इक्वल्स टू 5 सेकंड इक्वेशनमध्ये ठेवू शकतो. Then our substitute, or also we can write put x is equals to 5 in equation 2. सो सेकंड इक्वेशन काय आहे? 5x मायनस y इज इक्वल्स टू 18. सो सपोज x इज इक्वल्स टू 5 ठेवलं आपण. 5 इंटू 5 मायनस y इज इक्वल्स टू 18. सो 25 मायनस y इज इक्वल्स टू 18. y इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळणार? 7. Solution of given equations: x is equals to 5, y is equals to 7. थर्ड एक्झाम्पल आहे 15x प्लस 17y इज इक्वल्स टू 21 अँड 17x प्लस 15y इज इक्वल्स टू 11. जर इथं ऑब्झर्व केलं आपण तर एक्सचा कोएफिशियंट एका इक्वेशनमध्ये आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट इक्वल आहे. सेम इथं पण एका इक्वेशनमधला वायचा कोएफिशियंट आणि एका इक्वेशनमधला एक्सचा कोएफिशियंट इक्वल आहे. कोएफिशियंट्स इक्वल असतात तेव्हा या दोन्ही इक्वेशनची ॲडिशन करायची आणि सबस्ट्रॅक्शन करायची. So इथे येणार add equation 1 and 2. सो ॲड केल्यानंतर काय मिळेल आपल्याला? 15x प्लस 17y इज इक्वल्स टू 21 प्लस 17x प्लस 15y इज इक्वल्स टू 11. सो इथं होईल 32 आणि हे पण होईल 32x. जर आपण 32 कॉमन काढून कॅन्सल केले, यातून आपण 32 कॉमन काढू शकतो. सो x प्लस वाय इज इक्वल्स टू 32. हे इथं मल्टिप्लिकेशनमध्ये, तिकडं डिव्हिजनमध्ये गेले की कॅन्सल होणार. सो आपल्याला मिळते x प्लस वाय इज इक्वल्स टू 1. हे न्यू आपलं थर्ड इक्वेशन झालं. Subtract equation 1 आणि 2. 15x प्लस 70y इज इक्वल्स टू 21 मायनस 17x प्लस 15y इज इक्वल्स टू 11. सेकंड इक्वेशनचे साईन चेंज होतील. इथे सगळेच प्लस आहेत सो मायनस होऊन जाईल. सो 21 मायनस 11 काय होणार? 10 होणार. 17 मायनस 15 प्लस 2y अँड 15 मायनस 17 इथं काय होणार? मायनस 2x. तर मायनस x प्लस वाय इज इक्वल्स टू 5. हे आपलं फोर्थ इक्वेशन झालं. जर आपण ऑब्झर्व केलं थर्ड इक्वेशन आणि फोर्थ इक्वेशनमध्ये तर एक्सचे साईन्स काय आहेत? डिफरंट आहेत. सो आपण हे इक्वेशन्स ॲड करू शकतो. Add equation 3 and 4. सो इथे येणार x प्लस वाय इज इक्वल्स टू 1 अँड मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 5. जर हे आपण ॲड केले, y प्लस वाय 2y इज इक्वल्स टू 1 प्लस 5 इज 6. सो y इज इक्वल्स टू आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये डिव्हिजनमध्ये गेलं की आन्सर येणार 3. y इज इक्वल्स टू 3.
Now put y is equals to 3 in equation 3. प्लस वाय इज इक्वल्स टू 1 आहे. एक्स प्लस 3 इज इक्वल्स टू 1. सो एक्स इज इक्वल्स टू 1 minus 3, then x is equals to minus 2. Solutions of given equation. x is equals to minus 2 and y is equals to 3. आपण असे लिहू शकतो x, y is equals to minus 2, 3. सो या व्हिडिओमध्ये आपण 3 क्वेश्चन्स सॉल्व कसे करायचे ते बघितलं. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व कसे करायचे हे बघितलेलं आहे. If you like the video, hit like button, share, subscribe to the channel for new videos.